बघू शकता मित्रांनो, ॲव्होकाडो सँडविच आलं, किती मस्त आहे. मी फक्त सुट्टीच्या दिवशी देतो. चान्स मिळावा फक्त पसरतात एक लगेच. सेकंद मोबाईल खाली ठेवत नाही मित्रांनो. बघ अरे मी मोबाईल घेतल्यावरच का तुम्ही व्हिडिओ शूट करता? काम करत असताना व्हिडिओ शूट करायचं. भांडी घासा ठोक 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 ठोक. You left your perfume on the pillow and your हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आत्ता आहे ना सकाळ 9 वाजायला काहीतरी, सॉरी 10 वाजायला 15 कमीत, आणि मी आंघोळ करून फ्रेश वगैरे रेडी झालो आहे ऑफिससाठी. बघू शकताय आजचा गेटअप. तर मित्रांनो, माझा आला आहे नाश्ता सकाळी सकाळी, तुम्हाला दाखवतो. बघू शकता, एक सेकंड कॅमेरा खाली करतो. अरे खाली होय. बघू शकता मित्रांनो, गरमागरम सुशीला आलेला आहे. तर मित्रांनो, हिवाळा आता संपायला आला आहे, उन्हाळा सुरू होईल, म्हणजे उन्हाळ्याला वेळ आहे अजून. फेब्रुवारी संपताना थोडीशी हीट जास्त वाढेल, पण सध्या तरी जो लास्टचा काय म्हणतात फील असतो हिवाळ्याचा, तो आत्ता आहे. कारण की मकर संक्रांतीनंतर हिवाळा संपून जातो आणि उन्हाळ्यामध्ये आपण प्रवेश करतात, आणि तेच आहे मकर रास जी असते त्याच्यासाठी. तर चला, आज ऑफिसला जायचं आहे मित्रांनो. ऑफिसला गेल्यावर मला बऱ्याचशा टास्क आहेत ज्या रिटेस्ट पण करायच्यात, काही नवीन टास्क पण येऊ शकतात. त्याचबरोबर ऑफिसमध्ये मला दुसरे पण काही काम आहेत जे मला आज करायचे आहेत. तर मी आता आंघोळ वगैरे झाली, सगळं फ्रेश वगैरे झालं. चला आता नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो. मित्रांनो आलेलं आहे, बाईक लावलेली. चला आता वरी जाऊन काम स्टार्ट करूया आजचं. हॅलो गाईज, ऑफिसमधून मी आलेलो आहे. आज सोमवार होता, तर बऱ्याचशा टास्क होत्या ज्या मी ऑफिसमध्ये डिस्कस केल्या टीमसोबत आणि माझ्या कंप्लीट करून घेतल्या, कारण उद्या आहे रिव्ह्यू. तर आत्ता मी घरी आलेलो मित्रांनो. आज थोडं लवकर आलो, कारण की काम आटपलं होतं आणि माझ्या ऑफिस आवर पण कंप्लीट झाले होते आणि थोडं थकलं पण होतं. मी म्हणलं चला घरी यावं, थोडं बरं वाटेल मला पण, माझ्या बायकोला पण, कारण की ती सारखं म्हणत राहते लवकर येत नाहीत लवकर येत नाहीत. मी म्हणलं वेळ भेटल्यावर येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हो, कसं वाटलं मग मी लवकर आलो तर आज तुला? चांगली गोष्ट आहे लवकर आलं. चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो बघू शकताय ती काय खायली, सांगू शकतेस? मी खाते ॲव्होकाडो सँडविच विथ चीज. हो माय गॉड. चला मित्रांनो, माझंही सँडविच आलेलं आहे ॲक्च्युली. दाखवा ना मग. दाखवतो ना. आवाज तर बघा ना मित्रांनो. तर एक सेकंड कॅमेरा खाली घेतो. वन, बघू शकता मित्रांनो, ॲव्होकाडो सँडविच आलं, किती मस्त आहे. ब्राऊन ब्रेड आहे मित्रांनो, वरी ॲव्होकाडोचं ते ना मिक्सचर बनवलेलं आहे आणि वरी चीज टाकलं आहे. तर चला गरमागरम आता सँडविच खाऊया. आईज तुम्हाला टेस्ट सांगतो, टेस्ट बारीक करते, तुला जमायला आता करायला. ॲव्होकाडो चांगला असतं मित्रांनो, प्रोटीनयुक्त फूड आहे, तर आपल्या खाण्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. चीज चांगलं आहे, तब्येतीसाठीच ते चांगलंच असतं. चीज सोबत तर मित्रांनो बाप लागतो, बाप. हे खातून तुम्हाला भेटतो मित्रांनो. मित्रांनो आत्ता मी वाईड अँगल लेन्स लावलेली आहे. अरे मागचा टॉवेल दिसायला माझा इकडे करतो. मित्रांनो आमच्याकडे बाल्कनी नाही ना, तर थोडंफार ॲडजस्टमेंट करायला लागतं. वाईड अँगल लेन्स लावलेली आहे मित्रांनो. बघा किती सगळा एरिया आता कवर होतो आहे. तर आधी रूम थोडी छोटी दिसत असेल, पण आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. आणि इकडे बघू शकतात माझी बायको खाली बसलेली इथं, ती पण दिसायली थोडी थोडी. तर मित्रांनो सांगा कमेंटमध्ये, वाईड अँगल लेन्स मी रोज लावू का नॉर्मल जसं मी ब्लॉग शूट करतो तसं राहू देऊ? तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. एक सेकंड मोबाईल खाली ठेवत नाही मित्रांनो. बघ अरे मी मोबाईल घेतल्यावरच का तुम्ही व्हिडिओ शूट करता? काम करत असताना व्हिडिओ शूट करायचं. काय भांडी घासा ठोक 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 ठोक. मग काय आता दुसरं काय? कधी पण मित्रांनो बघा, मी शूट करताना तिच्या हातात मोबाईल असते. बरं ठीक आहे, बघतील आपल्या व्ह्यूअर्स. ही है आम जिंदगी दोस्तों. अरे और ये है खराब जिंदगी, बर्बाद झालेली जिंदगी. आता काहीच राहिलं नाही जिंदगीत, अशी जिंदगी. बस अजून 2 चापट मारले मला. 3 मारायला लागतील मला. जाते मित्रांनो, थोडं बघू दे मोबाईल.
रात्री नको काय. ह्या पोरीची एक गोष्ट सांगू का मित्रांनो? काय हिचं एक सांगता मित्रांनो, ही झोपली ना, समजा संध्याकाळ टाईम झाला येते, उगं 1 मिनिट मोबाईल बघते, समजा मोबाईल संपला तिचा बघून 2च मिनिटात झोपून जाते. माणसानं गप्पा मारावं काही तसलं काय नाही. अरे झोपायच्या टायमाला काय गप्पा मारायचे? दिवसभर तुम्ही हल्ली रील्स बघत तेव्हा चालतात आणि मी जेव्हा अरे झोपायच्या टायमाला झोपते अरे, तेव्हा बोलायचं. मी काय कुठला टाइम आहे बोलायचा? मला अजून लॉजिक आता दिवसभर माणूस मित्रांनो इकडे तिकडे गेलेला असते, मग रात्री थोडा वेळ भेटलेला असते तर सुरू झालेलं असतं असं घोरणं. तुम्हीच गोड. माणूस कशामुळे घोरत असेल मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? श्राप आहे काही वरदान आहे? माणूस जिवंत आहे म्हणून कळतंय घोरण्यात. चांगली गोष्ट. तसं पण काय असेल नाही असेल असं. काय माहिती आता घोरण्याचं लॉजिक काय. तुम्ही पण घोरतात का मित्रांनो? घोरत असताल तर कमेंट मध्ये सांग. हो घोरतो. आज एक चॅलेंज करायचं का? नाही करायचं. कॅन्सल चॅलेंज बिलेंज काही करायचं नाही, करू ना. काहीच करायचं नाही. अरे खूप इझी आहे, मी सांगते. मी ब्लॉग करते, तुम्ही स्वयंपाक करा. स्वयंपाक आज स्वयंपाकचं क रात्रीचं माहित जेवण नसतं माहिती मला. तुमच्या हात. मग आपण पाण्यावर उपास सोडूच. माझा उपास नाही, मला जेवण पाहिजे. मला तर स्वयंपाक येत नाही. हरला तुम्ही चॅलेंज. चला. जिंकलं मित्रांनो, माझी बायको स्वयंपाक करणार, मी गपचूप खाणार. सँडविच भारी लागलं पण माहिती का? हा ना, मला तर छान आहे असलं रेसिपी. असलं भारी वाटू लागलं ना मित्रांनो सँडविच. संपूर्ण तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप इझी आहे. सिंपल आहे मित्रांनो. काय करायचं, ॲवोकाडो आणायचं, स्मॅश करायचं, पनीरचे स्मॉल स्लायसेस करायचे, कांदा घ्यायचा बारीक करायचा, टमाटर घ्यायचं बारीक करायचं, तुमच्याकडे ऑर्गॅनो असेल, चिली फ्लेक्स असेल ते त्याच्यामध्ये टाकायचं, सॉस असतो टोमॅटो तो त्याच्यात टाकायचा, आणि चवीपुरतं थोडं मीठ आणि त्या थोडी चटणी हे करून थोडं स्मॅश करायचं चांगलं. ते झाल्यानंतर ब्रेड असतो ब्राऊन ब्रेड, त्याला गरम करायचं. गरम कशावर? हां, ब्राऊन ब्रेडचा एक भाग गरम करायचा तव्यावर, आणि वरून ते जे स्मॅश तुम्ही मिक्स करायचं ते वरून टाकायचं, आणि चीजची स्लाईस वरतून टाकायची, आणि त्या ब्रेडच्या वरी काही नाही ठेवायचं मित्रांनो, ठीक आहे? नाही तर ब्रेडमुळं काय होतं ना, दुसरा सँडविच जात नाही, म्हणजे दुसरे त्याच्यामुळे एका ब्रेडवरच ते टाकून गरम करून खायचं. जबरदस्त आहे मित्रांनो, मी ट्राय केलं आहे, तुम्ही पण करा. ते ह्यांनी ॲवॅकाडो सँडविच म्हणतात, पण ते आहे ॲवॅकाडो टोस्ट, कारण की खालून असं मस्त क्रिस्पी लागतं आहे, आणि नाही ॲवोकाडो ग्रिल सँडविच नाही, ग्रिलच ना, ग्रिल म्हणजे ग्रिल काय? ॲवॅकाडो टोस्ट, ओके ठीक आहे, जे असं ॲवॅकाडो चीज टोस्ट. चीज कुठं? हां, चीज टोस्ट. चीज कुठं पण चाटू चाटू खाल्ले चीज, आणि चीज कुठं? चीज कुठं म्हणे. मला तर एवढं आवडलं ना मित्रांनो, मी विचार करतोय की बाबा आता डाएट सुरू करा. ऑफिसला पण 2 सँडविच नेले, आणि दुसरं 3 टाइम काय सँडविचच खाणार आहेत का? अरे काय मग काय तुला काय चालतं. बरं ठीक आहे, जे काय आपलं डाएट आहे ते करू. काय नाही, डाएट सकाळी 7 वाजल्यापासून हे उठतात 9-10 ला. काय डाएट होणार आहे? 5ला उठणार आहे मी आता. हा चला बघूया उद्या 5 वाजता उठणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, उद्या 5 वाजता उठणार आहे, आणि हिला पण उठविणार आहे. मी तुम्हाला यांचा 5 वाजताचा व्हिडिओ करून नक्की पाठवेन की कसे घोरतात आणि उठतात का नाही, झोपतात कसे मस्त पाय. माझं 5 जाऊ दे, स्वतः उठती का विचार करा मित्रांनो. मी नाही, माझ्याकडे वेगळे रिझन आहेत न उठण्याचे. तुम्ही म्हटलात ना, मी म्हणलेच नाही मी 5ला उठणार, पण मी तुला उठणार नाही. जे म्हणलं त्याने उठायचं. ठीक आहे मित्रांनो, मला उठायचं, मला अभ्यास करायचा. चला यस. सकाळी नाही, म्हणजे कसं सकाळी 5ला उठणार, 5:30 पर्यंत फ्रेश वगैरे होणार, 5:30 ते 6:30 पर्यंत खाली फिरायला जाणार, वरती येणार 7 पर्यंत, 6:30 हां 7 पर्यंत आंघोळ होणार, सगळं होणार. हां ठीक आहे, 7:30 पर्यंत आवरून तयार होणार. मग त्याच्यानंतर 7:30 पासून 8:30, 9:30, 10:30 3 घंटे अभ्यास करणार.
मी जरा तसं 7ला उठून दात घासून शिला जाऊन लगे अभ्यासाला बसले असते. एवढे नाटकं केले नसते. शी आहे, शी. एवढे नाटकं केले ही नसते. शी आहे, शी आहे. 5ला उठणार आणि स्वप्नात तर उठणार का? दिवाळीत पण नाही उठत आणि आता उठतील म्हणे 5ला. दिवाळीत उठून झोपतो मी पण. इकडे ते पण नाश्ता करून. तुझ्यात हाय हिंमत दे रे बा. 5ला उठणार म्हणे. 5 वाजता उठणार. लक्षात ठेवा मित्रांनो, टाइम सेव्ह करून ठेवा. काय नाही उठत. मी नक्की ब्लॉग दाखवेल तुम्हाला सकाळी 5 वाजताचा. 5 वाजता तुम्ही मी नक्की उठणार बघा ह्यांना आणि की सव्वा ह्यांनी 5 वाजता काय करतात. 5 वाजता उठणार आणि हिचा घोरण्याचा आवाज तुम्हाला दाखवणार. तुम्ही बघा मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्याच व्हिडिओमध्ये ते पण येणार. मित्रांनो, सत्याची कधी माणसाला झळ लागते, हिला लागली पण मला नाही, कारण की मी आहे सत्यवादी. काही जेवायचा टाईम झालेला आहे. जवळपास आता 8, 8:15 वाजलेले. तुम्हाला लागलेली भूक. तर आज आमच्या घरी स्पेशल जेवायला झालेलं आहे. आज काय माहिती का तुम्हाला, आज आहे वरणफळ. मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त खाणारा पदार्थ आहे संध्याकाळच्या टाईमला. मराठवाडा सोडून बाकी पुढं मग खात असतात, पण मला तर जास्त आवडतं. चला आता गरमागरम वरणफळ खाऊया. मित्रांनो, गरमागरम वरणफळ तयार झालेले आहेत. आता बायको हलवते. कॅमेरावर लेन्सवर आले सगळं. बघा, गरमागरम वरणफळ टाकायचे मित्रांनो. चला आता खाऊया. नमस्कार मित्रांनो, चला तर मग आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. त्याच्या आधी मित्रांनो, मी आहे आमच्या सिक्रेट रूममध्ये, जिथे आम्ही सगळे सिक्रेट सामान ठेवलेलं आहे. सगळे कपडे इथं वाळू घालतात, त्याच्यामुळे हिला सिक्रेट रूम म्हणतात. सगळं सामान इथं ठेवतात, काही असो, किराणा असो वगैरे सगळं इथं स्टोरेज रूमसारखी आमची खोली आहे. आणि माझी बायको इकडं काम करायली. काय करायला काय म्हणतो काय ब्लॉगमध्ये यायचं नाही वाटतं. जाऊ दे मित्रांनो, दुसऱ्या दिवशी ब्लॉग एंड करतोय कारण काल राहून गेलं. तर म्हणलं चला जाऊ दे, आज एंड करा. जर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तोपर्यंत गुड मॉर्निंग. Da chamada, chamada na cena.